नमस्कार. तर महाराष्ट्र पोलीस शिपाई भरती 2024 आपण पाहतोय. पोलीस अधीक्षक कार्यालय धुळे जिल्ह्याचं पदभरती. तर धुळे जिल्ह्यामध्ये जे आहेत 57 पदे भरली जाणार आहेत पोलीस शिपाई या पदासाठी. त्यामध्ये आपण पाहूया की कोणत्या प्रवर्गाला किती जागा आहेत. तर आपण पहिल्यांदा पाहूया की अनुसूचित जाती या प्रवर्गासाठी सर्वसाधारणसाठी 2, महिलांसाठी 1 आणि माजी सैनिक 1 अशा मिळून 4 जागा अनुसूचित जातीसाठी आहेत. तर आपण पुढे बघूया अनुसूचित जमातीसाठी एकूण 5 जागा आहेत. त्यामध्ये सर्वसाधारणसाठी 2, महिलांसाठी 2 आणि माजी सैनिक असेल तर 1 अशा एकूण 5 जागा अनुसूचित जमातीसाठी आहेत. तर आपण पुढे बघूया विजा अ साठी 3 जागा आहेत. त्यामध्ये सर्वसाधारणसाठी या तिन्ही पण जागा सर्वसाधारणसाठी आहेत. त्यानंतर आपण पाहूया भज ब साठी एक पण जागा नाहीये. तसेच भज क साठी 5 जागा आहेत. भज क साठी 5 जागेमध्ये सर्वसाधारणसाठी 2, महिलांसाठी 2 आणि माजी सैनिक असेल तर 1 अशा एकूण 5 जागा भज क साठी आहेत. त्यानंतर आपण बघूया भज ड साठी 2 जागा आहेत. त्या सर्वसाधारणसाठी आहेत. त्यानंतर बघूया आपण विमा प्र साठी एकूण 5 जागा आहेत. त्यामध्ये सर्वसाधारणसाठी 2, महिलांसाठी 2 आणि माजी सैनिक असेल तर 1 अशा एकूण 5 जागा विमा प्र साठी आहेत. तर इमा व इतर मागासवर्गीयसाठी 11 जागा आहेत. त्यामध्ये सर्वसाधारण 2, महिला 3, खेळाडू असेल तर 1, प्रकल्पग्रस्त 1, माजी सैनिक 2, अंशकालीन पदवीधर 1 आणि गृहरक्षक दल 1 अशा एकूण 11 जागा इ साठी आहेत. तर आपण पुढे बघूया SCBC साठी एकूण 6 जागा आहेत. त्यामध्ये सर्वसाधारण 3, महिला 2 आणि माजी सैनिक असेल तर 1 अशा एकूण 6 जागा SCBC साठी आहेत. पुढे आपण बघूया EWS साठी 5 जागा आहेत. त्यामध्ये सर्वसाधारण 2, महिला 2, माजी सैनिक 1 अशा मिळून 5 जागा EWS साठी आहेत. तर अराखीव या प्रवर्गासाठी 11 जागा म्हणजे खुल्या प्रवर्गासाठी 11 जागा आहेत. तर 11 जागेमध्ये सर्वसाधारणसाठी 2, महिलांसाठी 3, खेळाडू असेल तर 1, प्रकल्पग्रस्त 1, त्यानंतर माजी सैनिक 1, अंशकालीन पदवीधर 1, पोलीस पाल्य असेल तर 1 आणि गृहरक्षक दल 1 अशा एकूण 11 जागा अराखीव या प्रवर्गासाठी आहेत. तर या एकूण 57 जागा आहेत धुळे जिल्ह्यातील. आणि अनाथ 1% आहेत पण दिलेलं नाहीये इथं. तर अशा एकूण 57 जागेचा आपण प्रवर्गानुसार पाहिलाय. जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब, लाईक, शेअर करा. आम्ही तुमच्यासाठी असे 2024 पोलीस भरतीचे सर्व व्हिडिओ अपडेट वेळेवर देणार आहोत. आणि सर्व जिल्ह्याची माहिती सांगणार आहोत की कोणत्या प्रवर्गाला किती जागा आहेत. त्यामध्ये फॉर्म भरताना व्यवस्थित काळजीपूर्वक भरा. आपल्याला त्या जिल्ह्यामध्ये जागा आहे की नाही हे सुनिश्चित करूनच फॉर्म भरा. फॉर्म कुठेही कसाही भरू नका. नवीन असाल तर सर्व माहिती व्यवस्थित अभ्यास करूनच फॉर्म भरा. धन्यवाद.